वेलकम एव्हरीवन. सबका स्वागत है. सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इंग्लिश ग्रामरला सुरुवात करतोय. इंग्लिश ग्रामर जर तुम्ही व्यवस्थित शिकले तर तुम्हाला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं आणि इंग्रजी भाषा कशी वापरायची हे कळेल. आणि बऱ्याच वेळी आपण इंग्रजी बोलताना खूप साऱ्या चुका करतो. तर ह्या चुका आपण टाळू शकतो. कुठल्याही भाषेला शिकण्याआधी त्या भाषेचं व्याकरण, त्या भाषेचं ग्रामर आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून इंग्लिश विषय शिकण्यासाठी आपण आधी इंग्लिशचं ग्रामर शिकत आहे. तर सर्वांचं स्वागत आहे. आपण इंग्लिशच्या ग्रामरला आता सुरुवात करतोय. सर्वांनी एक सूचना आहे की सर्वांनी लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर नोटबुक आणि पेन घेऊन बसावे आणि ह्या सर्व नोट्स काढाव्या, लिहून घ्यावे सर्व, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कधीही गरज पडली तर याची तुम्ही रिव्हिजन करू शकता, याची उजळणी करू शकता. ठीक आहे. तर आज आपण पहिला धडा चालू करणार आहे, चॅप्टर 1. याचं हेडिंग टाका सर्वांनी. सो हेडिंग लिहू शकता CHAPTR. चॅप्टर म्हणजे धडा. धडा पहिला, चॅप्टर 1. या चॅप्टर 1 चं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. PARTS, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचला आपण मराठीत काय म्हणतो? याला आपण मराठीत म्हणतो शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती किंवा प्रकार. शब्दांचे वेगवेगळे जाती म्हणा किंवा प्रकार. हे व्याकरण मध्ये आपण आधी का शिकतोय शब्दांच्या जाती? कारण तुम्हाला माहिती आहे की व्याकरण मध्ये सर्व काही आधी वाक्यांचं, आपण जेव्हा किंवा इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला वाक्य बोलायची असतात. वाक्याला आपण म्हणतो सेंटेन्स. सेंटेन्स बोलायचे असतात. पण सेंटेन्स कशापासून बनलेले असतात? शब्दांपासून. शब्दांना आपण म्हणतो वर्ड्स. ओके. आणि म्हणूनच आपल्याला माहिती असलं पाहिजे की वेगवेगळे किती प्रकारचे असे शब्द आहेत जे आपण इंग्रजी मध्ये वापरू शकतो. तर शब्दांचे स्पेशली 8 प्रकार केलेले आहेत. शब्दांच्या ह्या ज्या 8 जाती आहेत याची चर्चा आपण सविस्तर करणार आहे. ओके. आता तुम्ही इथं आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो की वाक्य हे शब्दांचे बनलेले असतात आणि शब्द हे कशाचे बनलेले असतात? अक्षरांचे. अक्षर म्हणजे लेटर्स म्हणा किंवा अल्फाबेट. तर इंग्रजी वर्णमालेमध्ये इंग्लिश अल्फाबेट्स किती आहेत? टोटल 26 अल्फाबेट आहेत. त्यापैकी तुम्हाला माहिती आहे 5 अल्फाबेट AEIOU हे काय आहेत? स्वर आहेत. स्वरला आपण म्हणू शकतो वॉवेल्स. आणि उरलेले जे 21 आहेत ते व्यंजन आहेत, कन्सोनंट्स. ठीक आहे. तर या अल्फाबेट्सचा, या लेटर्सचा, या अक्षरांचा वापर करून आपण शब्द बनवतो आणि 8 प्रकारचे शब्द आपण बनवू शकतो आणि या शब्दांद्वारे आपण वाक्य रचना करतो. तर ती वाक्य रचना कशी असावी ती आपण चर्चा करणार आहे. त्याच्या आधी आपण शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे जे प्रकार आहेत ते बघत आहे. ठीक आहे. तर आता सर्वांनी हे जे सर्व मी सांगितलेलं आहे हे एकदा आपण लिहून घेऊ. तर लिहा. आपण मराठीमध्ये लिहून घेऊ. जिथं कुठं आपल्याला गरज पडते तिथं मी तुम्हाला इंग्रजीमध्ये समजावून सांगतो किंवा इंग्लिश असेल तर मराठीमध्ये समजावून सांगतो. ठीक आहे. तर लिहा. आधी मराठीमध्ये लिहू आपण. इंग्रजीमध्ये एकूण 26 अक्षरे आहेत. एकूण 26 अक्षरे आहेत. सर्वांना माहिती आहेत. कुठली 26 अक्षरे आहेत? ए पासून झेड पर्यंत. ABCDEFGHIJKLMNOP RSTUVWXYZ
PQRSTUVWXYZ. इंग्रजीमध्ये एकूण अशी 26 अक्षरे आहेत. आणि या अक्षरांना जेव्हा आपण जोडतो, एकत्र करतो, तेव्हा काय तयार होतात? शब्द. म्हणून पुढे आपण लिहू शकतो, या अक्षरांच्या एकत्रीकरणाने शब्द तयार होतात. ठीक आहे. तर पहिल्या लाईन मध्ये आपण काय लिहिलं? 26 अक्षरे आहेत. अक्षरे म्हणजे आपण त्यांना म्हणतो अल्फाबेट्स. आणि शब्द तयार होतात. शब्दांना आपण म्हणतो वर्ड्स. वर्ड्स म्हणजे शब्द. ठीक आहे. या अक्षरांच्या एकत्रीकरणाने शब्द तयार होतात. आणि आपल्याला माहिती आहे कुठले 5 अल्फाबेट स्वर आहेत या अल्फाबेट मध्ये? ए, ई, आय, ओ, यू हे जे 5 अल्फाबेट आहेत, हे जे 5 लेटर आहेत, हे पाच अल्फाबेट्स म्हणजे अक्षरे. ही 5 अक्षरे काय आहेत? कशामध्ये मोडतात हे? स्वर. हे 5 अक्षरे, हे 5 अल्फाबेट्स स्वर आहेत. यांना स्वर का म्हटलं? तर याचं उदाहरण तुम्हाला मी देऊ इच्छितो. आधी आपण लिहून घेऊ. AEIOU हे 5 अल्फाबेट आहेत, स्वर आहेत. स्वरला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो वॉवेल्स. तर इथं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. स्वरला आपण इंग्रजीत म्हणतो वॉवेल्स. WOWELS वॉवेल्स आहेत. हे 5 वॉवेल्स आहेत इंग्रजीत. आणि उरलेले 21 अक्षरे जे आहेत ते काय असतील? व्यंजन. उरलेले 21 अक्षरे ही व्यंजनला आपण म्हणतो कन्सोनंट्स आहेत. ठीक आहे. तर 5 स्वर आणि 21 कन्सोनंट हे सर्वांना माहिती आहे ऑलरेडी. तर आता स्वर आणि व्यंजन यातला फरक काय आहे? तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण बाराखडी लिहितो तर क च स्पेलिंग लिहिताना आपण लिहितो के सोबत ए. का सोबत आपण ए लिहितो किंवा डबल ए पण लिहितो. का. पहिली विलांटी की, तर के सोबत आय लिहितो. दुसरी विलांटी घेतो तेव्हा के डबल ई लिहितो. का की कू पहिला उकार. दुसरी उकार असेल तर के डबल ओ. के तर याला लिहितो के ई. कै तर याला लिहितो के आय. नंतर कम असेल तर के यम. आणि कहा तर याला लिहितो आपण के एच. बघा, क ला नुसतं आपण के नाही लिहिलं, के सोबत ए पण जोडला. नंतर की ला लिहिताना आय घ्यावा लागला. हा दुसरा वेलांटीवाला की घेताना ई घ्यावा लागला. नंतर यू पण घ्यावा लागला कू साठी. हा दुसरा कू साठी कू घ्यावा लागला. अजून एक याच्यामध्ये बाराखडीमध्ये एक को राहिला होता आपला, तर त्याला पण लिहिताना आपण के ओ घेतो. तर याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक अक्षर बनताना आपल्याला के जो आहे हा व्यंजन आहे आणि ओ जो आहे हा स्वर आहे. प्रत्येक शब्द बनतो तेव्हा तो स्वर आणि या व्यंजनांच्या द्वारे बनतो. ठीक आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो पुढे की स्वर आणि व्यंजन यांच्या संयोगातून
संयोगातून म्हणजे यांना एकत्र करून, यांना जोडून, यांच्या संयोगातून शब्द तयार होतात. शब्द म्हणजे काय? वर्ड्स तयार होतात. ठीक आहे, हे सर्वांच्या लक्षात येत असेल आता. तर आता बघा, आपण डिस्कस करतोय, आपण चर्चा करतोय शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार. तर पुढे लिहा पॅरेग्राफ करून. शब्दांच्या वाक्यातील कार्यानुसार, शब्दांच्या वाक्यातील कार्यानुसार शब्दांचे प्रकार पाडलेले आहेत. शब्दांचे प्रकार पाडलेले आहेत. ओके, आणि ते प्रकार म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच. ते प्रकार म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच. PARTS, पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती होय. ते प्रकार म्हणजे शब्दांच्या जाती होय. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे हे सर्व जे अलग अलग प्रकारचे शब्द आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत, ते सर्व शब्द आपण जे वाक्यात वापरतो, वाक्यातील त्यांच्या कार्यानुसार, म्हणजे एखादा शब्द काय करतो, वाक्यात क्रिया दर्शवतो, तर त्याला आपण म्हणतो क्रियापद. एखादा शब्द जो असतो तो एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा जागेचं नाव असतो, त्याला आपण नाऊन म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे वाक्यात शब्द जे असतात ते वेगवेगळं काम करतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांना वेगवेगळं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर शब्दांच्या टोटल किती जाती बनवल्या गेल्या? 8. तर ते पुढच्या पॅरेग्राफ करून लिहा. शब्दांच्या 8 जाती, शब्दांच्या 8 जाती खालील प्रमाणे आहेत. शब्दांच्या 8 जाती खालील प्रमाणे आहेत. ठीक आहे, नंबर 1, कॅपिटल NOUN, याला आपण म्हणायचं, इंग्रजीमध्ये कसं वाचायचं याला? नाऊन. ठीक आहे, आणि याला आपण मराठीत काय म्हणतो? नाम. ठीक आहे, हे पहिली जात आहे शब्दांची, नाम. दुसरा प्रोनाउन. म्हणजे काय? PRONOUN, प्रोनाउन. याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. ठीक आहे, तिसरी शब्दांची जात आहे, शब्दाचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह याला आपण म्हणतो विशेषण. मराठीमध्ये याचा अर्थ आहे विशेषण. चौथी शब्दांची जात आहे वर्ब. VERB, वर्ब, आणि याला आपण म्हणतो क्रियापद. ठीक आहे, हा इंग्रजीचा ब्रॅकेटमध्ये लिहिलेला जो उच्चार आहे तो तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर लिहिण्याची गरज नाही. फक्त डायरेक्ट अर्थ लिहा. नाऊन, नाम, प्रोनाउन, सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, असं लिहिलं तरी चालेल.
5वा ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब याला ऍडव्हर्ब. ठीक आहे. आणि याला आपण म्हणतो क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. 6वा प्रकार आहे शब्दांचा किंवा 6वी जात आहे प्रेपोजिशन. काही लोक याला प्रीपोजिशन म्हणतात, काही लोक प्रेपोजिशन म्हणतात, पण याचा ऍक्च्युअली उच्चार आहे प्रेपोजिशन. ओके, प्रेपोजिशन. प्रेपोजिशन असा उच्चार आहे. आणि प्रेपोजिशनला आपण मराठीत म्हणतो शब्दयोगी. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. आता बघा आपण काय करतोय, हे जे सर्व इंग्रजीत लिहिले हे इंग्रजी ग्रामरचे शब्दांचे जाती आहेत. त्याच जाती मराठी व्याकरणामध्ये पण आहेत. तर त्यांना इंग्रजीत काय म्हणतात आणि मराठी अर्थ दोन्ही पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही मराठी भाषा शिकता तेव्हा मराठीचं व्याकरण, मराठीचं ग्रामर तुम्ही जर शिकलेले असाल ऑलरेडी, तर तुम्हाला इंग्रजीचं ग्रामर आणखी सोपं जाईल. ठीक आहे. 7वा कंजंक्शन. कंजंक्शन. ठीक आहे. कंजंक्शन. कंजंक्शनला आपण मराठीमध्ये म्हणतो उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आणि 8वी पार्ट्स ऑफ स्पीच आहे, 8वी जात इंटरजेक्शन. 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 इंजेक्शन नाही हा. इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक अव्यय. उद्गारवाचक अव्यय. तरी अशा प्रकारची जी सर्व 8 प्रकारची शब्दांचे जाती, शब्दांचे प्रकार आपल्याला व्याकरणामध्ये मिळतात. हे सर्वांना समजलेलं असेल. तर आपण पाहिलं आज की शब्दांच्या जाती. आधी तर शब्द अक्षरांनी बनतात. अक्षरांचे पण 2 प्रकार आहेत, स्वर आणि व्यंजन. आणि अक्षरांनी वाक्य बनतात. ठीक आहे. तर आधी आपण शब्दांचे वेगवेगळे प्रकार बघत आहे. तर हे 8 प्रकार असतात. यांचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आपण अर्थ पाहिलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या या लेक्चरमध्ये, या भागामध्ये आपण एवढंच बघितलं की 8 प्रकारचे जाती कुठल्या आहेत. आता पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहे नाऊनवर. ठीक आहे. धन्यवाद.